अपहरण भाग 3. अचल त्याच्या खोलीत येतो आणि बाल्कनीत बसतो आणि जुन्या आठवणीत हरवून जातो. फ्लॅशबॅकमध्ये एक 12 वर्षाचा मुलगा शाळेच्या बाहेर कोणीतरी येण्याची वाट पाहत बसला आहे. तेवढ्यात एक 5 वर्षाची मुलगी तिथे येते. त्या मुलीला पाहताच मुलाच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटते. मुलगी मुलाला म्हणते, आपण नेहमी मित्र राहू का? मुलगा होय म्हणतो. मुलगी तिच्या गोड आवाजात म्हणते, मम्मी म्हणते ज्याचे लग्न झाले ते कायम सोबत राहतात. मी मोठी झाल्यावर तुझ्याशी लग्न करीन, मग आपण नेहमी एकत्र राहू. अचल फ्लॅशबॅकमधून बाहेर येतो आणि स्वतःशीच बोलतो, कुठे आहेस आशू? अचलने डोळे बंद करताच सावीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. अचल पटकन डोळे उघडतो आणि म्हणतो, या मुलीने मला एका दिवसात वेड्या करायला सुरुवात केली. अचल हा सगळा विचार करत असताना अचानक त्याच्या खोलीचा दरवाजा कोणीतरी जोरात वाजवला. वारंवार दरवाजा ठोकल्यामुळे अचलला राग येतो आणि तो जाऊन रागाने दरवाजा उघडतो आणि समोर उभी असलेली सावी पाहतो. अचल सावीला उद्धटपणे म्हणतो, मला सांग, काय संकट आले की तू दार उघडायचीही वाट पाहत नाहीस? अचलला बाजूला ठेवून सावी खोलीत येते आणि सोफ्यावर बसते आणि म्हणते, माझे कपडे आणि सामान कुठे आहे? अचल सावीकडे बघतो आणि म्हणतो, तुला तुझ्या कपड्याबद्दल माहीत असायला हवं. सावी अचलला म्हणते, आता असे म्हणू नकोस की तू माझे कपडे माझ्या घरून आणले नाहीस. अचलच्याही लक्षात आलं की सावीला कपडे नाहीत. कालपासून ती त्याच कपड्यात आहे. अचल सावीला म्हणतो, उद्या मी तुझ्या घरून कोणाला तरी कपडे आणायला सांगेन. तोपर्यंत तू या कपड्यांमध्ये आजचा दिवस जमून घे. सावी चेहरा करून म्हणाली, आधीच 2 दिवस झाले आहेत. आता मला हे कपडे घालता येणार नाहीत. मला कपडे हवे आहेत. अचलने खिडकीतून बाहेर पाहिले. अंधार पडलाय आणि हवामानही खराब होऊ लागलं आहे. अचल सावीला म्हणतो, हे बघ सावी, आम्ही शहरापासून खूप दूर आहोत आणि हवामान पण खराब आहे. मी उद्या तुझे कपडे आणेल. सावी तिथे बसून लहान मुलांसारखा हट्ट करते आणि म्हणू लागते की मला कपडे हवे आहेत. मी आता या घाणेरड्या कपड्यांमध्ये राहू शकत नाही. या साऱ्या सावीच्या कृतीने अचल वैतागला होता. अचल त्याच्या कपाटातून काही कियारेचे कपडे काढतो आणि सावीला देतो आणि म्हणतो, आता तू हे कियारेचे कपडे वापर. उद्या तुझे कपडे येतील. सावी चेहरा करून अचलच्या हातातून कपडे घेते आणि खोली बाहेर निघून जाते. अचल डोकं धरून म्हणतो, ती एक विचित्र मुलगी आहे. मला माहीत नाही की मी तिला 1 महिना कसे सहन करू. साधारण अर्ध्या तासानंतर एक नोकर येतो आणि अचलला सांगतो, सर, जेवण तयार आहे. अचल नोकरला म्हणतो, ठीक आहे, आम्ही येतो. काही वेळाने अचल त्याच्या खोलीतून बाहेर येतो आणि सावीच्या खोलीत तिला जेवायला बोलवायला जातो. अचलने पाहिले की खोलीत कोणी नाही. हे पाहून अचल रूमच्या बाहेर परत जाण्यासाठी निघाला होता, पण अचलला नुकताच वॉशरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकून तो परत रूममध्ये आतमध्ये येतो आणि मागे वळून पाहिल्यावर त्याचा श्वास थांबल्यासारखे वाटते. सावी नुकतीच शॉवरवरून आली होती. तिच्या केसातून पाणी टपकत होते. तिने कियारेचे कपडे घातले होते. त्याचा आकार जरा वेगळाच असल्यामुळे सावीच्या एका खांद्यावरून टी-शर्ट खाली येत होता. सावीची कॉलर बॉन खूपच आकर्षक दिसत होती. अचलचा घसा कोरडा होत होता. स्वतःकडे असे बघून सावी चिडून अचलला म्हणाली, काय बघतोस, तुला अक्कल आहे का नाही? अचल जणू काही शुद्धीत आल्यासारखा म्हणाला, खाली ये आणि जेव. एवढं बोलून अचल पटकन खोलीतून बाहेर पडतो आणि हॉलमध्ये जातो. अचल ग्लासात पाणी ओततो आणि एका दमात पाणी पितो. अचलला खूप विचित्र भावना येत होत्या.
याआधी त्याला असं काही वाटलं नव्हतं. अचल स्वतःला शांत करतो आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. अचल स्वतःलाच म्हणतो, यावेळी कोण आले असेल? अचलने जाऊन दरवाजा उघडला तेव्हा समोर राघव आणि आत्यान पाहून त्याला आश्चर्य वाटला. अचल राघवला म्हणतो, तू यावेळी इथे कसे काय आहात? राघव घरात येतो आणि सोफ्यावर बसतो आणि म्हणतो, हो, माझी फ्लाईट रद्द झाली होती म्हणून मी उद्या जाईन, म्हणून मी माझ्या सावीला भेटण्याचा विचार केला. ती कुठे आहे? अचलला राघवने सावीला असे प्रेमाने बोललेलं आवडले नाही. स्वतः अचललाही कळत नव्हते की त्याला वाईट का वाटत होते. अचल राघवला म्हणतो, तुम्ही थांबा, मी आत्ता तिला घेऊन येतो. असे म्हणत अचल वरच्या मजल्यावर सावीच्या खोलीच्या दिशेने निघाला. सावी अचलकडे बघते आणि म्हणते, आता काय? अचल सावीला म्हणतो, राघव आला आहे. राघवचे नाव ऐकून सावी काळजीत पडते आणि तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसते. हे सर्व अचलच्या लक्षात येते. अचल सावीला म्हणतो, त्याला तुला भेटायचे आहे. सावी उत्तर देत नाही. अचल सावीच्या जवळ जातो. सावी मागे जाऊ लागते. अचल सावीला खांदे धरून मागे जाण्यापासून थांबवतो. अचलने सावीचा टी-शर्ट नीट केला, जो आधी एका खांद्यावरून खाली येत होता. सावी विचार करत होती की तो काय करतोय. तेवढ्यात दारातून आवाज आला, प्रेम येत आहे तुझ्यावर. सावी आणि अचल उभे होते त्या दाराकडे बघतात. सावी राघवला पाहताच तिच्या चेहऱ्यावर घाम येऊ लागतो आणि ती अचलच्या मागे उभी राहते. सावी राघवला घाबरते हे अचलला समजले होते, पण त्यामागचे कारण माहीत नव्हते.